शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्यामध्ये शेळ्यांसाठी योग्य चारा नियोजन कसं करायचं। तर पावसाळ्यात हिरवा चारा खूप मिळतो, पण याच काळात शेळ्यांना पोटाचे आजार, जंत आणि अपचन यांचा धोका असतो। यामुळे योग्य नियोजन खूप महत्त्वाचं असतं। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पावसाळ्यात अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात। ते शेळ्यांना खूप ओला चारा जास्त प्रमाणात देतात। यामुळे काय होतं, तर यामुळे पोट फुगणे, जुलाब, भूक कमी होणे, वजन घटणे अशा समस्या निर्माण होतात। तर मित्रांनो, सकाळच्या दावामध्ये भिजलेलं गवत शेळ्यांना लगेच देऊ नये। त्यांना थोडं दव जाऊ द्या त्याच्यावर, तर त्यांना थोडंसं वाळू द्या आणि नंतर द्या। तसंच चिखल आणि ओलसर जागेमुळे जंत संसर्ग वाढतो, यामुळे स्वच्छता गरजेची असते। तर आता पाहूया पावसाळ्यात शेळ्यांसाठी कोणता चारा योग्य असतो। सर्वात पहिला म्हणजे हिरवा चारा। यामध्ये मक्का चारा, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लुसवर्ण, शेवगा पाला हे चांगले पर्याय आहेत। पण फक्त हिरवा चारा पुरेसा नसतो, त्यासोबत कोरडा चारा देखील द्यावा लागतो। गव्हाचा कडबा, हरभऱ्याचा कडबा, तूर कडबा यामुळे पचन चांगलं राहते। तसंच थोड्या प्रमाणात पूरक आहार द्या। मक्का भरडा, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड दूध देणाऱ्या शेळ्यांसाठी हा आहार खूप फायदेशीर असतो। आता प्रश्न येतो की एका शेळीला किती चारा द्यावा। तर साधारण प्रौढ शेळीसाठी 3 ते 4 किलो हिरवा चारा, अर्धा ते 1 किलो कोरडा चारा, 200 ते 300 ग्रॅम पूरक आहार हे प्रमाण योग्य मानलं जातं। आता दिवसाचं वेळापत्रक पाहूया। सकाळी थोडा कोरडा चारा आणि स्वच्छ पाणी द्या। दुपारी हिरवा चारा द्या। संध्याकाळी पुन्हा थोडा हिरवा चारा आणि पूरक आहार द्या। महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांना नेहमी स्वच्छ आणि कोरड्या जागेत खाऊ द्या। आता पावसाळ्यात काही खास गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, बुरशी लागलेला आणि कुजलेला चारा अजिबात देऊ नका। दुसरी गोष्ट, पिण्याचं पाणी स्वच्छ असावं। आणि तिसरी गोष्ट, दर 3 ते 4 महिन्यांनी जंतनाशक औषध द्या। आणि सर्वात महत्त्वाचं, शेळ्यांचा गोठा कोरडा ठेवा। ओलसर गोठ्यामुळे रोग लवकर पसरतात। तर मित्रांनो, पावसाळ्यात योग्य चारा नियोजन केलं तर शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दूध, वजन दोन्ही वाढण्यास मदत होते। तर मित्रांनो, चारा नियोजन हा जर तुम्ही पद्धतशीर ठेवला आणि सुरळीतपणे जर केलं तर याच्यामध्ये खूप फायदा आहे। आपण ज्या प्रकारे शेळ्यांसाठी ज्या प्रकारचा ओला चारा हे सगळं जमा करून ठेवा। त्याच्यामध्ये डाळी असतील, कडधान्य असतील, हे सगळे तयार करून ठेवा। त्यांचं भरड तयार करा आणि ते भरड पिलांसाठी द्या। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।